काय आंदोलन झालं आणि काय आता त्यांनी सांगितले निर्णय काय झाला? मागासवर्गीय समाजाला पहिल्यापासून संघर्षाशिवाय काय मिळत नाही. आधीच्या इतिहासात पण तसंच होतं आणि आज पण आम्हाला त्याचा प्रत्यय आलेला आहे. आम्ही महापालिकेत असताना काही न मागता गोष्टी येत होत्या, पण आज तुम्ही पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाणांनी माननीय खाडेसाहेबांनी पालकमंत्री असताना जे डिझाईन दिलं की अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापाशी ड्रेनेजचं पाणी येतं आहे, रोड वायडिंगमध्ये जाऊ शकतो, म्हणून महापालिकेच्या शेजारीच असलेल्या जागेत त्याचं चबुद्रा आणि सुशोभीकरण करणं आणि त्या कामाची होय नाही म्हणत वर्क ऑर्डर निघाली. 1 ऑगस्टला त्याचं शुभारंभ पण आहे समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आणि आज आम्ही बघतोय तर ते डिझाईन चेंज करून पृथ्वीराज चव्हाणांनी परत एकदा बाहेर केलेलं आहे. त्यामुळं ही बातमी जेव्हा समाजात मिरजेला कळाली, सांगलीला कळाली, तेव्हा संतप्त होऊन लोक इथं पोचलेले आहेत आणि आज तुम्ही 2.5-3 तास थांबल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब बाहेर आले आणि अजून पण त्यांचा तोरा तसाच आहे की त्यांच्या घरातले किंवा पगारातले पैसे देत असल्यासारखं. आम्ही मागासवर्गीय समाज पण आम्ही टॅक्स भरतोय. आज सगळ्यांचे पुतळे सेफ ठिकाणी आहेत. मध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला शेण फासण्यात आलं, विटंबना झालं. आमचे महापुरुषांचे पुतळे बाहेरच असे विटंबना करण्यासाठी ठेवलेले आहेत का? नाही. म्हणून आम्ही आज केलेलं आहे. आज पुतळा समितीची लोक असतील, भीमराव बेंगोरे असतील, खाडेसाहेब आहेत, सुरेश भाऊ आपले आवटी साहेब होते, या सगळ्यांनी प्रयत्न करून आम्ही काय करतोय, ते पानच काढून टाकलं जातं. आज त्यांना रोकडे साहेबांनी विचारलं पान कुठं गेलं, सांगायला तयार नाही. ह्याच्या मागं आहे कोण? ह्याच्या मागं कोण आहेत ते सांगा. खाडेसाहेबांनी 50 लाख रुपये दिले होते, आज 23 लाख रुपये आहेत. तुम्हाला हे कोण करायला सांगायला लागले? आम्ही आधीच्या आयुक्तांशी बोललो, ते म्हणजे आम्हाला प्लेस पण माहीत नाही. हे नक्की पृथ्वीराज चव्हाण साहेब स्वतः त्यांनी तसे माइंडेड आहेत, त्यांना कोण सांगतंय याचा तपास झाला पाहिजे आणि 1 तारखेच्या आधी त्या कामाचं उद्घाटन आणि जसं समाजाला अभिप्रेत आहे चांगलं आणि सुरक्षित अशा ठिकाणी आमचा पुतळ्याचं ठिकाण झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.